हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या गुरुवार 9 एप्रिलच्या एपिसोडमध्ये खूप काही घडलंय जे पाहताना खूप मजा आली. आजचा एपिसोड एक नंबर होता. एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले. मग नेमकं घडलंय तरी काय फ्रेंड्स? सगळ्यात आधी तर आबा जाधवांनी चक्क आपलं राहतं घर विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आनंदी आणि सगळ्यांना जबर धक्काच बसला आणि त्याच वेळेस चक्क तेथे मालक साहेब युगंधर आले आणि त्यांनी ह्या घराचा लिलाव होण्यापासून वाचवलं. एवढंच नाही तर चक्क आबा आणि आरती यांना त्यांची नोकरीसुद्धा परत दिली. आणि मग या चंदनने आबांचे जे 15,000 रुपये लाटले होते ते सुद्धा युगंधरने आबांना परत केले. म्हणजे आजचा एपिसोड खूप भारी होता. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आनंदी ढसाढसा रडत असते. आबांना विनंती करत असते, नाही आबा, मी तुम्हाला हे घर विकू देणार नाही, या घराचा लिलाव करू देणार नाही. आबा ऐका ना, प्लीज माझं ऐका ना. आनंदी ही रडत असते आणि आबा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. पोरी ऐकून घे, हट्ट करू नकोस. आणि तेथे काही माणसंसुद्धा आलेली असतात ज्यांना हे घर विकायचं असतं. कालपर्यंत आबा आपलं घर विकतील असा कोणताही विषय नसतो आणि अचानक आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आपल्याला हा सीन दिसतो जेथे आनंदी रडतीये, घर विकू नका असं आबांना समजवण्याचा प्रयत्न करतीये, पण आबा तिचं काहीच ऐकून घेत नाहीये. तर इकडे आरती वैशालीने सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी साडी डाईंगचं काम असतं तेथे येते आणि या माणसाला विचारते, वैशाली ताईने तुमच्याशी बोलून ठेवलंय ना, मला साडी डाईंगचं काम होतं. हा माणूस सांगतो, हो हो, वैशाली बोललीये, 100 रुपये साडीप्रमाणे तुला पैसे मिळतील. आरती म्हणते, ठीक आहे साहेब, मी उद्यापासून येते. हा माणूस हो म्हणतो आणि आरती तेथून आपल्या घरी यायला निघते. पण रस्त्यात असतानाच आरची धावत पळत तेथे येते. आरची रडत असते. आरती घाबरून विचारते, काय झालं आरचे? तर आरची सांगते, ताई तू लवकर घरी ये, पहा ना आबा काय करताय. आरतीला काही समजतच नाही. आरती सुद्धा घाबरते आणि आरची बरोबर घरी यायला निघते. या दोघीही घरी पोहोचतात तर आनंदी रडत असते. आरती विचारते, आनंदी काय झालं, का रडतेस तू? आनंदी सांगते, पहा ना ताई, आबांना काय झालंय समजतच नाहीये. आधी त्यांनी आपल्या शकूला विकलं आणि आता चक्क आपलं हे राहतं घर विकताय. आरतीच्या पायाखालची जमीनच सरकते. आरती आबांकडे आश्चर्याने पाहते. आबा मान खाली घालतात. आरती आनंदी आणि आरतीला म्हणते, तुम्ही शांत व्हा, मी आबांशी बोलते. आणि आरती आबांजवळ येते. आबांना विचारते, आबा हे तुम्ही काय करताय, आपलं राहतं घर विकताय? आबा सांगतात, व्हय पोरी, दुसरा कोणताच पर्याय नाहीये. मालक साहेबांचं 66,000 रुपयांचं कर्ज आहे आणि हे कर्ज फेडावंच लागेल. कर्जाचा बोजा घेऊन मी नाही जगू शकत. आरतीला जबर धक्काच बसतो. आनंदीही रडू लागते. आरती आबांना समजवण्याचा प्रयत्न करते, आबा तुम्ही असं का करताय? पहा, आज मला सुद्धा नोकरी मिळाली आहे आणि काल आनंदीला सुद्धा नोकरी मिळाली आहे. आपण सगळे कष्ट करू, पैसे साचू, मालक साहेबांचं कर्ज फेडू, पण प्लीज तुम्ही असं करू नका, आपलं हे राहतं घर विकू नका. पण आबा काहीच ऐकून घ्यायला तयार होत नाही. ते रडत असतात आणि म्हणतात, नाही, मी असं नाही करू शकत. मालक साहेबांचे नियम खूप कठोर आहेत. कर्ज दिवसेंदिवस वाढत जाईल आणि आपल्या या बाहेरच्या तटपुंजा कामांवर ते कर्ज आपण नाही फेडू शकत. मी असं नाही जगू शकत कर्जाचं ओझं छातीवर घेऊन. त्यापेक्षा हे घर विकलेलंच बरं. आरती रडू लागते. आनंदी खांबांना हात लावते आणि म्हणते, आबा प्लीज हे घर विकू नका. या घराच्या खांबांमध्ये माझ्या आईचा स्पर्श आहे. या घरामध्ये माझी आई आहे असं मला वाटतं. माझ्या डोक्यावर जे छत आहे ना, ते माझ्या आईचा पदर आहे माझ्या डोक्यावर असं मला वाटतं. नका ना आबा, हे घर विकू नका. आरती आबांना समजवण्याचा प्रयत्न करते, आबा प्लीज ऐका, घर विकू नका. पण आबांनी ठाम निर्णय घेतलेला असतो. आबा या सगळ्यांना ठणकावून सांगतात, मी हा निर्णय घेतलाय आणि असंच होणार. मी हे घर विकतोय. मी कर्जाचा बोजा घेऊन नाही जगू शकत. आणि ते पुढे जाऊ लागतात तर आरची, आनंदी, आरती तिघेही आबांना पकडतात आणि आबांना समजवण्याचा प्रयत्न करतात, आबा प्लीज हे घर विकू नका. ऐका ना, आपण सगळे कष्ट करू, कर्ज फेडू, पण हे घर विकू नका. आबा घर विकत घेण्यासाठी आलेल्या माणसांसमोर हात जोडतात आणि म्हणतात, माफ करा, आमच्या पोरी ना थोड्याशा इमोशनल आहेत आणि या घराशी त्यांची नाळ जोडली गेली आहे म्हणून असं बोलताय. पण तुम्ही वाईट मानून घेऊ नका.
हा माणूस म्हणतो, आबा कळतंय मला, उद्या सकाळी मी वकील साहेबांना घेऊन येतो आणि मग आपण सगळे गोष्टी पूर्ण करून घेऊ, असं म्हणून हा माणूस जाऊ लागतो. तर आरती त्यांच्या मागे मागे धावते. काका तुम्ही तरी थांबा, समजून घ्या ना, आमचं हे घर विकत घेऊ नका. पण हा माणूस तेथून निघून जातो. सगळे खूप दुःखी होतात. आरती रडत असते, आरची रडत असते, आनंदीसुद्धा रडत असते. पण आबा मात्र त्यांचं काहीच ऐकून घ्यायला तयार होत नाही. थोड्या वेळाने रात्र होते. मालक साहेब युगंधर त्याच्या रूममध्ये असतो आणि त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. युगंधरला आठवतं शलाका काय म्हणाली होती. हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या टेक्स्टाईल मार्केटमधलं सगळ्यात उंच, सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट शलाकाच मिळून राहणार, कारण शलाका म्हणजे धमाका. युगंधरला आठवतं की शिर्के काय म्हणाला होता. शलाका खूप पुढच्या लेवलचं राजकारण करतीये, तिने सगळीकडे सेटिंग लावली आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून जावं, तिला मिळावं, यासाठी तिने हे सगळे प्रयत्न चालवले आहेत. तसंच शलाकाने या चंदनला सुद्धा आपल्याबरोबर मिळवलं आहे आणि ती चंदनचा वापर करून आपल्या कंपनीतलं काम बंद पाडण्याचा विचार करतीये. युगंधरला हे आठवतं कंपनीतील माणसं काय म्हणाली होती. जेव्हापासून आरतीताई काम सोडून गेले आहेत तेव्हापासून आपल्या कामाला तशी चकाकीच मिळत नाहीये. त्यांच्यासारखी साडीला फिनिशिंग दुसरं कुणीच देऊ शकत नाही. युगंधरला हे सगळं आठवतं. युगंधर त्याची देवाघरी गेलेली बायको समिधाच्या फोटोकडे पाहतो आणि म्हणतो, समिधा खूप मोठ्या पेचात अडकलोय मी, यातून कसं बाहेर पडावं तेच कळत नाहीये. आज तू असती ना तर तू नक्कीच मला पेचातून बाहेर काढलं असतं. काय करावं काही कळतच नाहीये. युगंधर खूप टेन्शनमध्ये असतो. तर इकडे आनंदीच्या घरी सगळेजण दुःखी असतात. रात्र झालेली असते, सगळे झोपलेले असतात, पण कोणाच्याही डोळ्याला डोळा लागलेला नसतो. सगळेजण रडत असतात. आबांच्या डोळ्यात पाणी असतं, आरतीच्या डोळ्यात पाणी असतं, आरचीच्या डोळ्यात पाणी असतं, आनंदीसुद्धा रडत असते. आबा हे उठून बसतात, त्यांना काही झोप लागत नाही. बॅकग्राऊंडमध्ये खूप दुःखद असं सॅड सॉन्ग, दुःखद गाणं सुरू होतं आणि आबांना याच घरात आपण आपल्या नातींबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवतात. आपण सगळे किती खुश होतो. अगदी 2 दिवसांपूर्वी सगळं काही आलबेल सुरू होतं. आनंदी ही पहिली आली होती अख्ख्या केंद्रात, पण 2 दिवसात सगळं बदललं. आज माझ्याकडे नोकरी नाहीये, डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. कर्ज कसं फेडायचं, या नातींना कसं पाळायचं पोसायचं, त्यांची शिक्षणं, त्यांची लग्न कशी करायची, या सगळ्या संकटांचा विचार करून आबा ढसाढसा रडू लागतात. त्यांना खूप वाईट वाटतं आणि मग पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो. शिर्के युगंधरच्या घरी पोहोचतो आणि विचारतो, काय झालं मालक साहेब, सकाळी सकाळी इतक्या घाईगडबडीने बोलून घेतलं. तर मालक साहेब युगंधर त्याला सांगतो, शिर्के शलाका ही आपली फॅक्टरी जाळायला निघाली आहे, पण आता आपण नाही घाबरायचं. आपण तिचाच डाव तिच्यावर उलटवायचा आणि त्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करायला मी तयार आहे. शिर्के म्हणतो, मालक साहेब तुम्ही फक्त सांगा काय करायचं आहे, आपण लगेच ते करायला घेऊया. मालक साहेबाने युगंधरने एक वेगळाच प्लॅन बनवलेला असतो आणि इकडे आबांच्या घरी मात्र सगळेजण खूप दुःखी असतात. आता आनंदी, आरची, आरती यांनी सुद्धा मानून घेतलेलं असतं की आबा काही ऐकणार नाही आणि आपल्याला हे घर सोडावंच लागेल. एक मोठा टेम्पो आलेला असतो आणि घरातील सगळं सामान या टेम्पोत ठेवण्याचं काम सुरू असतं. मग पिंट्या, वैशाली हे सगळे आबांना समजवण्याचा प्रयत्न करतात. आबा असा टोकाचा निर्णय घेऊ नका, घराचा लिलाव करू नका, घर विकू नका. अहो आपण सगळे पैसे साठवू ना, आम्ही मित्र, गल्लीतले लोक, गावातील लोक पैसे साठवतो, पैशांची काही व्यवस्था होईल, तुमचं कर्ज फेडतो. पण असं करू नका, घर विकू नका. वैशालीसुद्धा आबांना समजवण्याचा प्रयत्न करते. अहो आबा ऐका ना, येथे तुमच्या मुलींचं, तुमच्या नातींचं बालपण गेलंय, त्यांच्या आईचा स्पर्श या घराला, प्लीज हे घर विकू नका, त्यांना खूप त्रास होईल. पण आबा कोणाचंही ऐकून घ्यायला तयार नसतात. त्यांनी मात्र निश्चय ठाम केलेला असतो की आता हे घर विकायचं आणि त्याच वेळेस घर विकत घेणारा माणूस वकिलांना घेऊन तेथे येतो. आबा विचारतात, सांगा कोठे सही करायची आहे. तर हा माणूस म्हणतो, आबा एवढी काही घाई नाही आहे, आधी तुम्ही घरातील सगळं सामान बाहेर काढा, टेम्पोत ठेवा, मग आपण निवांत सही करूया. आबा म्हणतात, ठीक आहे. आबा आर्चीला विचारतात, काय गं आनंदी कोठे. आर्ची सांगते, ती घरात आहे, रडतीये, हे घर सोडून जाण्याची तिची इच्छाच नाहीये, तिचा पायच निघत नाहीये. हे ऐकून
आबांना सुद्धा खूप वाईट वाटतं. आनंदी घरात असते आणि घराच्या खांबाला मिठी मारून उभी असते. त्याच वेळेस आबा तेथे येतात आणि विचारतात, काय ग आनंदी, येथे काय करतेस? चल बाहेर बाळा. आनंदी म्हणते, आबा तुम्ही मला माझ्या सवंगड्यांपासून का तोडायलेत? आबा विचारतात, हे काय बोलतेस तू? आनंदी म्हणते, आबा हे घर तुमच्यासाठी फक्त दगडामातीचं असेल, परंतु या घरात माझे खूप सारे सवंगडी आहेत. या भिंती, हे खांब माझे बालपणाचे सवंगडी आहेत. यांनीच मला चालायला शिकवलंय, पडल्यानंतर पुन्हा उभं राहायला शिकवलंय. ते आहेत म्हणून मी या घरात मनमोकळेपणाने चालू शकते, फिरू शकते, बागडू शकते. नाहीतर मी या घरात नाही चालू शकले असते. आबा या घरात माझ्या आईचा स्पर्श आहे, माझ्या आईचा आत्मा आहे. तुम्ही का माझ्यापासून हे सगळे हिरावून घेताय? आबांना खूप वाईट वाटतं. आनंदी म्हणते, आबा आता हे घर सोडून आपण दुसरीकडे राहायला जाऊ. ते घर मला स्वीकारेल ना? ते घर माझ्या ओळखीचं होईल ना? तेथे मला माझे सवंगडी मिळतील ना? आबा खूप इमोशनल होतात आणि म्हणतात, आनंदी असं काही नाहीये, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. आम्ही तुझे सवंगडी बनू. तुला नवीन घराची सुद्धा सवय होईल. तू काळजी करू नकोस. आनंदीला खूप वाईट वाटतं. ती डोळे पुसते. आबा तिला बाहेर यायला सांगतात. आनंदी ही घराबाहेर पडते. आणि मग इकडे शिर्केने मालक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळी कामं केलेली असतात. मालक साहेब म्हणतात, चला शिर्के, आज आपण त्या शलाकाचे दात तिच्याच घशात घालणार आहोत. तिचा प्लॅन तिच्यावरच उलटवणार आहोत. मालक साहेब बाहेर पडतात. शिर्केला कळतच नाही की मालक साहेबांच्या मनात नेमकंच चाललंय तरी काय. आणि मग इकडे आबांच्या घरी सगळं सामान टेम्पोत ठेवलेलं असतं आणि आबांना सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. या घरात घालवलेले आनंदाचे सगळे क्षण आठवतात. या घरात आपण आपल्या 3 नातींबरोबर किती खुश राहायचो हे सगळं आबांना आठवतं. आणि आबा खूप नाराजीने, दुःखी होऊन घराच्या कागदपत्रांवर सही करतात. आनंदी, आर्ची, आरती सगळे रडत असतात. आणि मग आबा आणि त्यांच्या 3ही नाती शेवटच्या वेळेस आपल्या या घराकडे पाहतात. घराला डोळ्यांमध्ये साठवून घेतात. परंतु त्याच वेळेस चक्क मालक साहेबांची युगंधरची मर्सडीज तेथे येऊन उभी राहते. सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. मालक साहेब आपल्या वस्तीत कसे आले? आर्ची म्हणते, मालक साहेब? आनंदीला समजतं की मालक साहेब येत आहे. सगळे गप्प बसलेले असतात. मालक साहेब आबा जाधवांच्या घरामध्ये येतात आणि आनंदी पुढे येते. आनंदी म्हणते, मालक साहेब मला माफ करा. मला माहिती आहे त्या दिवशी मी तुमच्या घरातील फोटो फ्रेम पाडली, ती माझ्याकडून पडली होती. मी तुम्हाला तेव्हा हे नाही सांगितलं आणि त्याची शिक्षा तुम्ही माझ्या आबांना आणि आरतीताईला दिली. त्यांची नोकरी घेतली. मला खरंच माफ करा. माझी खूप मोठी चूक झाली आहे, पण त्या चुकीची एवढी मोठी शिक्षा आम्हाला देऊ नका. आज आम्हाला आमचा उंबरठा सोडावा लागतोय. आमच्याकडे पैसे नाही आहे. तुमच्या फॅक्टरीचं कर्ज आम्हाला फेडायचं आहे, म्हणून आबा आमचं राहतं घरसुद्धा विकताय. हे ऐकून युगंधरला मोठा धक्काच बसतो. आनंदीने एकाच श्वासात आपले सगळे प्रॉब्लेम युगंधरला सांगितलेले असतात. आणि आनंदी त्यांना विनंती करते, मालक साहेब मी तुम्हाला विनंती करते, माझी चूक झाली, त्याची शिक्षा मला द्या, पण माझ्या आबांना आणि आरतीताईला त्याची शिक्षा देऊ नका. त्यांना त्यांची नोकरी परत करा, नाहीतर आमचं घरसुद्धा आमच्या हातून जाईल. आम्ही रस्त्यावर येऊ. आमच्याकडे पैसे नाही आहेत. युगंधर काहीच बोलत नाही आणि शिर्केला इशारा करतो. शिर्के आरतीला हाक मारतो, आरती पुढे या. आरती पुढे येते आणि शिर्के युगंधरच्या हातात एक लेटर देतो. युगंधर आरतीसमोर हे लेटर ठेवतो आणि म्हणतो, आरती हे तुझ्या रिजॉईनिंगचं लेटर आहे. हे ऐकून सगळ्यांना आनंदाचा धक्काच बसतो. आनंदी, आर्ची, आबा, आरती, वैशाली सगळे खूप खुश होतात. आणि युगंधर आरतीला म्हणतो, उद्यापासून पुन्हा एकदा कामावर जॉईन व्हायचं. आरती खूप खुश होते. हे लेटर घेते, पण ती नजर खाली झुकवते आणि म्हणते, मालक साहेब एक बोलू का? छोट्या तोंडी मी मोठा घास घेतीये, माफ करा मला. पण जशी तुम्ही मला माझी नोकरी परत दिली, तशी माझ्या आबांना सुद्धा त्यांची नोकरी परत द्या ना. सगळेजण खूप घाबरतात की आरती हे काय बोलून गेली. आणि युगंधर आरतीला म्हणतो, याचा अर्थ जोपर्यंत मी आबा जाधवांना परत नोकरीवर घेत नाही, तोपर्यंत तू कामावर परत येणार नाही. आरती युगंधरकडे घाबरून पाहते. सगळेजण घाबरतात की आता युगंधर काय करणार, आरती काय बोलणार. आरती म्हणते, नाही मालक साहेब मला तसं बोलायचं नव्हतं. तर युगंधर म्हणतो, मला माहीत होतं
तू असंच बोलणार, म्हणून मी फक्त तुझंच नाही तर आबा जाधवांचं सुद्धा रिजॉईनिंगचं लेटर घेऊन आलोय. आबा आणि आनंदीला खूप आनंद होतो. शिर्के आबांचं सुद्धा रिजॉईनिंग लेटर युगंधरकडे देतो आणि युगंधर हे लेटर आबांना देतो. आबा हे लेटर घेतात. युगंधर म्हणतो, आबा उद्यापासून तुम्ही सुद्धा कामावर परत यायचं. दोघेही उद्यापासून कामावर जॉईन व्हा. आणि युगंधर शिर्केला सांगतो, जाधवांवर जेवढं काही कर्ज आहे तेवढं माफ करा. सगळे खूप खुश होतात. आनंदी, आर्ची, आबा या सगळ्यांना अत्यानंद झालेला असतो. आणि आरती चक्क मालक साहेबांच्या पाया पडते. मालक साहेब, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. तर युगंधर म्हणतो, नाही, माझ्या पाया पडायच्या नाही. कष्ट करणाऱ्या माणसाने फक्त देवाच्या आणि आपल्या कामासमोर नतमस्तक व्हायचं, माणसासमोर व्हायचं नाही. सगळ्यांना ही गोष्ट पटते. युगंधर आरतीला म्हणतो, तुझा आणि माझा देव एकच आहे, ते म्हणजे आपलं काम, आपली फॅक्टरी. आरती आणि सगळ्यांना खूप आनंद होतो. मालक साहेब युगंधर तेथून जाऊ लागतो तर आनंदी त्यांना पुन्हा एकदा थांबवते आणि म्हणते, मालक साहेब, पण त्या 15,000 रुपयांचं काय जे माझ्या आबांनी दिले होते? सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. सगळेजण आनंदीकडे आश्चर्याने पाहू लागतात. तर शिर्के म्हणतो, कोणते 15,000 रुपये? कंपनीच्या अकाउंटमध्ये तर कोणतेच 15,000 रुपये जमा झालेले नाही आहेत. आनंदी सांगते, पण आबांनी तर चंदन दादाला ते 15,000 रुपये दिले होते कंपनीच्या अकाउंटमध्ये जमा करण्यासाठी. आबांना आठवतं की मीच चंदनला 15,000 दिले होते. मग हे आनंदीला कसं काय समजलं? वैशालीच्या सुद्धा लक्षात येतं की काल चंदनने जे 15,000 रुपये घरी आणले होते ते आबांचे होते. आणि वैशाली ही लगेचच तेथून निघून जाते. युगंधर हा आबा जाधवांना विचारतो, चंदनने पैसे घेण्याचा काय संबंध? तो तर युनियन लीडर आहे, त्याने पैसे का घेतले? आणि शिर्के पिंट्याला सांगतो, जाय रे, लवकर त्या चंदनला बोलून आण. पिंट्या तेथून जातो. मालक साहेब तसेच उभे असतात, म्हणून आबा जाधव त्यांना बसायला खुर्ची देतात. परंतु मालक साहेब त्यासाठी नकार देतात. आणि तेवढ्यात चंदन तेथे येतो. चंदनला पाहून युगंधरला समजतं, याने आबा जाधवांना गंडा घातलाय, त्यांच्याकडून 15,000 रुपये लुटले आहेत. त्यामुळे लगेचच युगंधर हा चंदनला म्हणतो, चंदन, आबा जाधवांचे 15,000 रुपये परत द्यायचे. चंदन म्हणतो, आहेत ना, ते पैसे ना घरात आहे. पण त्याच वेळेस वैशाली हे 15,000 रुपये घेऊन येते आणि मालक साहेबांना हे पैसे देऊन टाकते. त्यामुळे चंदनला खूप राग येतो आणि युगंधर हे 15,000 रुपये आबा जाधवांच्या हातात देतो. आबा, आनंदी, आरतीला खूप आनंद होतो. मालक साहेब म्हणतात, हे घ्या तुमचे 15,000 रुपये आणि तुमच्यावरचं कर्जसुद्धा पूर्णपणे फिटलंय. उद्यापासून तुम्ही दोघांनी कामावर यायचं. मालक साहेब जाऊ लागतो तर चंदन म्हणतो, मालक साहेब, त्याचं काय झालं? कर्ज 66,000 रुपयांचं होतं ना, आणि आबांनी मला फक्त 15,000 रुपये दिले होते. त्यामुळे मी विचार केला, हे 15,000 रुपये जमा करण्यापेक्षा जेव्हा सगळेच पैसे जमतील 66,000, तेव्हा सगळे पैसे भरू, म्हणून मी ते पैसे माझ्याकडे ठेवले होते. युगंधर आपला हात पुढे करतो. चंदन घाबरतो की आता माझ्या थोबाडीत मारता की काय, पण युगंधर त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, कसं आहे ना चंदन, आजकाल तू फॅक्टरीत कामापेक्षा राजकारण जास्त करतोय आणि आग लावण्याचं काम जास्त करतोय. त्यामुळे हे काम बंद करायचं, नाहीतर त्याचे परिणाम खूप वाईट होतील आणि गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवायचं. चंदन चांगलाच घाबरतो. युगंधर त्याला धमकी देतो, यानंतर आबा जाधवांच्या वाट्याला जायचं नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव. युगंधर असं म्हणतोय. त्यामुळे चंदनची बोलतीच बंद होते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी या मालिकेचा आजचा एपिसोड 1 नंबर होता, भारी होता. खरंच आबा जाधव आणि आनंदीवर आलेलं एवढं मोठं संकट युगंधरने एका चुटकीत गायब केलंय. परंतु हाच प्रश्न पडला की युगंधरने अचानक हे सगळं का केलं? कालपर्यंत तर युगंधर म्हणत होता की आबा जाधवांचा विषय माझ्यासाठी संपलाय, मी त्यांना नोकरी परत देणार नाही. पण आज अचानक त्याने आबा जाधवांवर एवढी मेहरबानी का दाखवली? आरतीची नोकरी परत केली, आबा जाधवांची नोकरी परत केली, त्यांच्या डोक्यावरचं कर्ज माफ केलं. तर कदाचित याचं उत्तर हेच आहे की युगंधरसाठी आबा जाधवांपेक्षा पॅरिसचं ते कॉन्ट्रॅक्ट खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि जोपर्यंत आरती कामावर परत येत नाही तोपर्यंत तशी क्वालिटी आपल्याला मिळणार नाही आणि आपल्याला ते कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही, हे युगंधरच्या लक्षात आलं. म्हणूनच आरतीला परत आणण्यासाठी
युगंधरने आबा जाधवांच्या कुटुंबावर ही मेहरबानी दाखवली आहे. पण काही असो, आरती आणि आबांना त्यांची नोकरी परत मिळाली आणि आनंदीच्या आयुष्यात आनंद परत आलाय एवढं मात्र नक्की. आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू पॅरिसचं हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी कंपनीमध्ये रात्रंदिवस काम सुरू असेल. युगंधर हा आजच्या आज रात्रभर काम करून सॅम्पल्स तयार करायला सांगणार, परंतु आपला चंदन चक्क शलाकाला हे सॅम्पल्स नेऊन देणार. म्हणजे एकीकडे शलाकाचं जे सॅम्पल असेल आणि युगंधरचं जे सॅम्पल असेल ते सेम टू सेम असणार. आणि जर शलाकाने आधी प्रेझेंटेशन केलं तर शलाका जिंकणार. पण ही गोष्ट आनंदी ऐकणार आणि मग आनंदी ही फॅक्टरीत पोहोचेल. आबा झालेला सगळा प्रकार शिर्केला सांगतील. आता पुढे काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडणार, कारण दोन्ही सॅम्पल्स तर एकच असणार. आणि त्याच वेळेस आनंदी या प्रश्नाचं उत्तर देईल की माझ्याकडे एक आयडिया आहे. आता आपलं सॅम्पल्स हे फक्त दिसणारच नाही तर ते बोलणार सुद्धा. आनंदी काय बोलतीये हे कोणालाच कळणार नाही, कारण कपड्याचं सॅम्पल्स कसं काय बोलू शकतं. मग आता आनंदीची आयडिया आहे तरी काय? आनंदी असं कोणतं नवीन डिझाईन देणार आहे जे युगंधरच्या कंपनीला पॅरिसचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवून देईल. आणि मग त्यानंतर आनंदीची किंमतसुद्धा त्याच्या नजरेत नक्कीच वाढेल, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, खरंच आनंदी मालिका दिवसेंदिवस खूपच भारी होत चालली आहे. तर तुम्हालासुद्धा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.